नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, कन्सल्टंट, सातारा यश IVF. ऑक्टोबर ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणजेच स्तनांच्या कॅन्सरविषयी जागरूकता करण्याचा महिना. दिवसेंदिवस जगभरामध्ये कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढत आहे. भारतामध्ये जवळजवळ एकूण कॅन्सरपैकी 32% महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आढळून येतो. दर 30 महिलांमागे एका महिलेमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आहे. तर काय आहेत ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं, कोणत्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून योग्य वेळी निदान करून योग्य उपचार घेऊन आपण ब्रेस्ट कॅन्सरवरती मात करू शकतो. तर एक म्हणजे लक्षणं. जर स्तनांमध्ये गाठ असेल, स्तनांवरती सूज असेल, त्वचेवरती लालसरपणा असेल, स्तनाग्रांमधून काही डिस्चार्ज स्त्राव येत असेल किंवा स्तनाग्र जी आहेत ती आतमध्ये ओढल्यासारखी असतील, तसंच काखेमध्ये सुद्धा जर एखादी गाठ असेल, लालसरपणा असेल, तर ही काही ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं आहेत. कोणत्या महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे? ज्या महिलांमध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, म्हणजे काय तर आजी, आई किंवा बहीण यापैकी कोणामध्ये जर ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री असेल तर त्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका थोडासा जास्त आहे. जेनेटिक म्युटेशन्स, जनुकीय उत्परिवर्तन, BRCA1 आणि BRCA2 जीन म्युटेशन्स ज्या महिलांमध्ये आहेत त्यासुद्धा हाय रिस्क आहेत ब्रेस्ट कॅन्सर होण्यासाठी. ज्या महिलांमध्ये डिलिव्हरीज वय वर्ष 30 नंतर झालेल्या आहेत, म्हणजे लेट डिलिव्हरीज, ज्यांनी स्तनपान केलेलं नाही आहे, ज्यांची पाळी वय वर्ष 12च्या आधी आलेली आहे आणि रजोनिवृत्ती वय वर्ष 55 नंतर झालेली आहे, तसंच धूम्रपान करणाऱ्या स्त्रिया किंवा स्थूलपणा, ह्या स्त्रिया ब्रेस्ट कॅन्सर होण्यासाठी हाय रिस्क आहेत. यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका हा जास्त आहे. सो आपण काय केलं गेलं पाहिजे? युजली 40 वर्षांनंतर ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका थोडासा जास्त असतो, पण 20 ते 40 वर्ष वयोगटामध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर आढळून येतो. म्हणून प्रत्येक 20 वर्षावरील स्त्रीनी महिन्यातून एकदा पाळी गेल्यानंतर पाळीच्या 5व्या ते 7व्या दिवसांमध्ये स्वतःच्या स्तनांचं स्वपरीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर आरशासमोर उभं राहायचं, खांदे सरळ ठेवायचे, कमरेवरती हात ठेवायचे आणि स्तनांमध्ये शेपमध्ये, आकारामध्ये काही चेंजेस आहेत का, एखादी गाठ दिसते का, लालसरपणा आहे का, स्तनाग्र आतमध्ये ओढलेली आहेत का, हे पाहायचं, हे तपासायचं. तसंच आपल्या हाताच्या पंजाचा वापर करून, हावरच्या फिंगरचा वापर करून गोलाकार पद्धतीने ब्रेस्ट टिश्यूमध्ये तपास करायचा आहे की एखादी गाठ लागती आहे का, निपल्स म्हणजे स्तनाग्र प्रेस करून काही डिस्चार्ज येतोय का, हे दर महिन्यातून एकदा प्रत्येक महिलेने करणं गरजेचं आहे. वय वर्ष 40च्या पुढील महिलांनी सुद्धा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे महिन्यातून एकदा पाळीच्या 5व्या ते 7व्या दिवसांमध्ये सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे. तसंच ज्या स्त्रियांमध्ये जास्त धोका आहे, हाय रिस्क फॅक्टर्स आहेत, त्या स्त्रियांमध्ये वर्षातून एकदा मॅमोग्राफी म्हणजेच स्तनांची क्षकिरण तपासणी करणं गरजेचं आहे. जर आपण हे योग्य वेळी केलं, योग्य पद्धतीने केलं तर आपण लवकर निदान करून ब्रेस्ट कॅन्सरवरती मात मिळवू शकतो. सो नॉलेज इज अ पॉवर. Spread this knowledge to everyone you know because small things makes large differences. धन्यवाद.